सहकार आणि बँकिंग क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणारे कैलासवासी वसंतराव नगरकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या बँकिंग आज आणि उद्या सिद्धांत आणि व्यवहार या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा गुरुवारी 14 मे 2026 रोजी मानवता हेल्थ कॅम्पस मुंबई नाका या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। याचवेळी कैलासवासी वसंतराव नगरकर यांच्या शिल्पाचं देखील अनावरण करण्यात येणार असून सहकार आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। सायंकाळी 6:30 वाजता रुद्र हॉल या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते कैलासवासी वसंतराव नगरकर यांच्या शिल्पाचं अनावरण होईल। तर ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं प्रकाशन संपन्न होणार असून ते सहकार काल आज आणि उद्या या विषयावर विशेष व्याख्यानही देणार आहेत। या सोहळ्यासाठी सहकार क्षेत्रातील मनोहर त्रिभुवन, विश्वास ठाकूर, अजय ब्रह्मेचा, सोहनलाल भंडारी, राजेंद्र सूर्यवंशी, विजय संकलेचा आणि अशोक तापडिया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचं आयोजन विजया नगरकर, दिगंबर नगरकर, प्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉक्टर राज नगरकर, रणजित नगरकर, समीर नगरकर आणि बिझनेस बँक परिवाराच्या वतीनं करण्यात आले आहे। विशेष म्हणजे 14 मे हा कैलासवासी डॉक्टर वसंतराव नगरकर यांचा जन्मदिन असल्यानं या दिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान या दिवसाचं औचित्य साधून SCG मानवता कॅन्सर सेंटरतर्फे अत्याधुनिक दुसऱ्या सर्जिकल रोबोटचं लोकार्पण करण्यात येणार आहे। आरोग्य सेवेतील 20व्या वर्षात पदार्पण करताना संस्थेनं तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेत टेली रोबोटिक्स सुविधेसह सज्ज असलेला नाशिकमधील दुसरा सर्जिकल रोबोट रुग्णसेवेमध्ये दाखल केला आहे। 3 लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्वास संपादन केलेल्या या संस्थेत 36 पूर्णवेळ तज्ज्ञ आणि 25 स्पेशालिटी ऑन्कोलॉजी रजिस्ट्रार कार्यरत आहेत। नवीन सर्जिकल रोबोटमुळे कर्करोगावरील शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि सुलभ होणार असून उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य सेवेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। याबाबत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर राज नगरकर यांनी अधिक माहिती दिली। या 14 मेला HCG मानवता कॅन्सर सेंटरचा प्रवास 19 वर्ष पूर्ण करून 20व्या वर्षात पदार्पण करत आहोत। तसंच किम्स मानवता हॉस्पिटल दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे। मागच्या 19 वर्षांमध्ये HCG मानवता कॅन्सर सेंटरवरती 3 लाखपेक्षा जास्त कुटुंबियांनी जो दाखवलेला विश्वास आहे, त्यामुळेच आज 36 कॅन्सर तज्ज्ञांची फुल टाईम टीम इथे रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत। मागच्या 6 वर्षात 2100 पेक्षा जास्त ज्या रोबोटिक सर्जरीज करून एक प्रकारचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला असल्या कारणाने आता दुसरा अत्याधुनिक रोबोट आपण रुग्णांच्या सेवेत अर्पण करत आहोत। हा जो नवीन रोबोट आहे हा भारतातला दुसरा रोबोट आहे आणि याची मेजर ॲडव्हान्टेज जो आहे की हा टेली रोबोटिक सर्जरीसाठी जगातला सर्वात ॲडव्हान्स रोबोट आहे। अर्थात मी इथे बसून जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जिथे हा रोबोट अवेलेबल आहे तिथे ऑपरेशन करू शकतो। 14 मे हा माझे वडील कैलासवासी डॉक्टर वसंतराव नगरकर यांचा वाढदिवस पण असतो। ह्या 14 मेला ते आमच्याबरोबर नाही आहेत, परंतु ते हयात असताना त्यांनी बँकिंगबद्दल, सेफ बँकिंगबद्दल एक पुस्तक लिहिलं होतं, ज्याचा प्रकाशन समारंभ आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरणसुद्धा आम्ही 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेलं आहे। त्यासाठी नाशिकचे खासदार माननीय राजाभाऊ वाजे तसेच डॉक्टर उदयजी निरगुडकर हे पण येऊन बँकिंगबद्दल एक व्याख्यान देणार आहे। ह्या सर्व कार्यक्रमासाठी नगरकर परिवार, बिझनेस बँक परिवार व त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार या सर्वांनी कष्ट घेतलेले आहेत। त्याबद्दल नगरकर परिवाराच्या वतीने त्या सर्वांचं पण मी धन्यवाद देतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे, नाशिक।